सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पाण्याचा शटडाऊन घेऊनही शहरातला पाणीपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाहीये। नियोजन न केल्याने नागरिकांना पाणीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे। याबरोबरच शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवले असून खबरदारीच्या उपाययोजना न केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। स्थायी समिती मच्छिंद्र सानप यांनी पाणीपुरवठा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साईटवर जाऊन पाहणी करावी, याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यासह ठेकेदारावर कडक कारवाईचा इशाराही सानप यांनी यावेळी केलाय। स्थायी समितीचे सभा गुरुवारी सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे। यावेळी स्थायी सदस्यांनी विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येवरून प्रशासनाला घेरले। रंजना बोराडे यांनी प्रभागात चौथ्या दिवशी देखील पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचं म्हटलंय। भारती ताजनपुरे यांनी देखील प्रभागात यापूर्वी पाण्याची समस्या होतीच, मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून प्रभागातले नागरिक पाण्यासाठी आपल्या घरी येऊन ठाण मांडत आहेत। पाण्याची समस्या गंभीर असताना पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी फक्त ऐकून घेतात, मात्र त्यावर कृती करत नसल्याचं चित्र आहे। मुकेश शहाणे यांनी पाणी पुरवठ्याचे काही अधिकारी फोन उचलत नसून मनमजप्रमाणे वागत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी। शहरात सर्वच भागात रस्ते खोदून ठेवले, परंतु रस्ते खोदले आहे त्याची वाहनधारकांना माहिती मिळावी व कुठलाही अपघात होणार नाही या संदर्भात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी खबरदारी घेतली नसून त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलाय। 8 दिवसात ही परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याला दालनात जाऊन आंदोलन करू असा इशारा शहाणे यांनी दिलाय। नागरिकांची तहान भागविण्यासाठी 30 ते 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो असल्याचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी स्थायी समितीत माहिती दिली आहे। मात्र त्यावर सभापतीचे समाधान न होऊ शकल्याने अधिक प्रमाणात टँकरचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या। सभापती सानप पाणी प्रश्नावरून नगरसेवकांच्या भावना पाहता सभापती मच्छिंद्र सानप यांनी प्रत्येक प्रभागात पाण्याचे 2 टँकर सुरू करण्याच्या सूचना केल्या। याआधी एका विभागासाठी 2 टँकर दिले जात होते, परंतु शहरातील पाणी परिस्थिती बिकट झाल्याने आता प्रत्येक प्रभागात पाणी टँकर वाढवण्याचे निर्देश सभापतींनी पाणी पुरवठा विभागाला दिले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। खालचे अधिकारी तुम्हाला किती वेळा व्हिडिओ कॉल केला, किती वेळा केला तुम्हाला व्हिडिओ कॉल, तो दाखवलं समोर तुम्हाला यांचे एकही अधिकारी समोर सगळ्यात काम चुका तो पडलेच आहे, त्याला पहिले सस्पेंड करून टाका। एवढा पाण्याचा सिरियस विषय चालू ठेवण्यात आले मी वारंवार सांगितलं तुम्ही त्यांच्या बदल्या करून टाका। कुठं पोहोचायचं का त्यांना, आपल्याला दिली नोटीस, तुम्ही त्यांना दिली का नोटीस? तुम्ही घेतले बाजू घेतली तशी आम्ही पण घेतो। सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नागरिक आमच्या इथे आंदोलन करतात आणि काय करायचं। आणि त्यांना काल पण दिवसभर फोन चालू होते माझे, ते फक्त हो 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 म्हणतात, बाकी काहीच करत नाही। सभापती मोठे सभापती पाण्याचा इतका गंभीर प्रश्न झालाय का आता नागरिक सकाळचा आम्हाला चहा घेऊ देत नाही, जेवू देत नाही, झोपू देत नाही, रात्रभर आता मीटिंगमध्ये 4-5 फोन झाले। म्हणजे आम्ही काय करायचं? यांचं नियोजन काय शून्य नियोजन आहे। आणि ठेकेदाराचे टँकरचं म्हणतात तर आमच्याकडे कोणी मानकर आहे त्याचे टँकर आहे, ते इतके गाठतात, त्याला झाकण नाही, किंवा टँकर टाकीवरून दारापर्यंत येईपर्यंत थोडं म्हणजे 1 लिटर पाणी थांबत। त्या ठेकेदाराशी मी बोलले, यांनाही सांगितलं आपण असे ठेकेदार का पोचतोय, का बिलं काढलं त्याचे? जर त्यांचं टाक्यांमधलं पाणी टँकरमधलं नागरिकांच्या घरापर्यंत जात नसेल आणि आता मागची जी आपली महासभा झाली त्याच्यात सन्माननीय महापौरांनी मला निलंबित केलं तर माझा बजेटचा काही दूरपर्यंत समज नव्हता, कारण मी पण ज्येष्ठ नगरसेविका आहे, मी 97 पासून दिसून आलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती मी स्टँडिंगवर असल्यावर मी बजेटवर भाष्य करणार मला योग्य वाटत नाही, मी करणारच नाही। माझा प्रश्न पाण्याचा होता, लाईटचा होता, त्या दिवशी कमिशनर मॅडमला आणि यांना मी रात्री 12 वाजता
तुम्ही तसं आम्हाला पहिले सांगितलं पाहिजे होतं, विश्वराज चिठ्ठी कंपनी पाठवली पाहिजे होती आमची. त्या दिवशी एक मिनिट ताई मी बोलतो. त्या दिवशी सभापतींना बजेट सादर करून द्यायचं होतं, सभापतींचं भाषण होऊन द्यायचं होतं. नंतर काय असेल ते 2 दिवस अर्थसंकल्प सभा चालणार होती आधी सांगितलेलं होतं, पण तुम्ही पहिलेच गोंधळ घातला. अहो पण पत्र वाचा, पहिले बजेट सादर होऊ द्या, सभापतीचं भाषण होऊ द्या, पत्र तुमचं वाचणार होते. कोण नाही कोण ठीक आहे, चला विषयावर बोलू आपण. बोला. पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे आणि यांचे उत्तर असतात तर टाक्या झाल्याशिवाय पाणी नाही, म्हणजे तोपर्यंत टाक्या जोपर्यंत होत नाही तयार तोपर्यंत काय करायचं, 2-4 वर्ष आधी असे जायचे का? आता खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाशिक रोडच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले. कोविडमध्ये त्या हॉस्पिटलचा खूप जणांना त्याचा लाभ देखील झाला. काहीचे खूप जणांचे प्राण वाचले, काहीचे प्राण गेले. आणि काल नवरात्रीमध्ये काल 5 वर्ष होती. आईने त्या ठिकाणी इथल्या सुखसुविधा, सिटी स्कॅन मशीन असेल, याच्यासाठी असेल, सर्व चालू राहण्यासाठी आंदोलन केलं होतं नवरात्रीमध्ये. ऐकून झालं, मी खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. परंतु त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. आजही त्या ठिकाणी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की अधिकारी असेल, कर्मचारी असेल, डॉक्टर असेल, तिथे कोणाचेही काम करण्याची मानसिकता दिसत नाही. काल एक प्रकार असा घडला आहे, 4 दिवसापूर्वी पेशंट ऍडमिट होतं, त्यांचे काही बाहेर वाद झाले होते. आज पुन्हा पेशंटवर दवाखान्यातून कोणत्याने वाद झाला. ही घटना पहिली घटना नाही. जागेवर सिक्युरिटी नसतात. चौधरी साहेब, या गोष्टीवर तुम्ही एकदम गांभीर्याने घेतलं पाहिजे. सिडको हॉस्पिटल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खेडोपाडी आजूबाजूला तो परिसर आहे. सर्व नागरिक त्या ठिकाणी गोरगरीब जनता उपचारासाठी येते, परंतु उपचार कमी आणि त्याचा छळ त्या ठिकाणी जास्त होतो. त्या ठिकाणी पेशंट जर का आला तर डॉक्टर छोटा जरी आलेला असता तर सिव्हिलला जायला सांगतात. कोणी सांगतं मेडिकल कॉलेजला जा, कोणी सांगतं SMBT ला जा, नाही तर प्रायव्हेटला जा. पण ते हॉस्पिटल आपण ठेवतो का, एवढा खर्च केला. त्या ठिकाणी पेशंटला टॉयलेट बाथरूम जरी असेल, ते टॉयलेट बाथरूम सुद्धा त्याची अवस्था म्हणजे त्या ठिकाणी बोलायलाच नको, पाणी तर नसतंच. बेसमेंट मध्ये त्या ठिकाणी जिवंत पाण्याचे घरे, हे जेव्हापासून काम करतो तेव्हापासून प्रत्येकाला माहिती, तर त्याच्यावर उपाय करून अजून झाले. आपण त्या ठिकाणी जर का रेल्वे हार्वेस्टिंग केली तर ते पाणी परत आपल्याला वापरता येईल त्या पाण्याचं. पण ते बेसमेंटच एकदम रिकामी झाले. सामग्रीमध्ये आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे. त्याची सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थित असायला पाहिजे. CCTV कॅमेरे त्यांची ऍक्टिव्हिटी नाहीये. आणि महापालिकेची जी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे तिची पण त्या ठिकाणी दुरवस्था आहे. मी त्या ठिकाणी 2 वेळेस गेलोय. हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर काम करतायत त्यांच्यामध्ये देखील मानसिकता त्याची व्यवस्थित राहत नाही, कॉर्डिनेशन नाही, एकमेकावर आरोप करून सरळ मोकळे होतात, पण त्यामध्ये नुकसान हे गोरगरीब जनतेचं होत आहे. आणि यावर आपण मोठे आपल्याला विनंती आहे की आपण सिडको हॉस्पिटल ते म्हणतात एकत्र सम्राट बाळासाहेब ठाकरे आपण सिडको हॉस्पिटलकडे खूप गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आपण महानगरपालिकेची जी प्रथम प्राधान्य आपण आरोग्य असेल, शिक्षण असेल, सुविधा असेल, त्या आरोग्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण गांभीर्याने लक्ष देऊ, त्या ठिकाणी बदल झाला पाहिजे अशी माझी आपल्या